हरिओम. आवाज येतोय का? सुट्टी नाही झाली, 6 वाजता स्टार्ट करूया. हरिओम. सुरुवात करूया. 6 वाजलेत. कोणतीही सुखाव बैठक स्थिती. हात द्रोण मुद्रेमध्ये. लक्ष आपल्या श्वासाकडे. डोळे अलगद मिटलेले. पाठकणा समस्थितीमध्ये. मान मध्यभागी. आपण करणार आहोत श्वसन मार्गशुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन आपापल्या क्षमतेप्रमाणे. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. कपालभाती करत असताना आपलं मन त्या क्रियेकडे एकटवून घ्यायचं आहे. तीस ते 35 आवर्तन झाल्यावरती थांबायचं आहे. सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. श्वसन मार्गशुद्धी यानंतर आपण करणार आहोत नेत्रशुद्धी. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद उघडून समोर दिसत असलेल्या ओमकडे एकटक नजरेने पाहण्याचा प्रयत्न. ओमची निळी पार्श्वभूमी, केशरी रंगाचा ओम जास्तीत जास्त आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यायचा आहे. ओमची चंद्रबिंदी ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक असलेला ओम जास्तीत जास्त आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यायचा आहे. ओमची निळी पार्श्वभूमी, त्यातून निर्माण झालेली किरण जास्तीत जास्त उघड्या डोळ्यांनी आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यायचं आहे. आपण करत आहोत बहिर्त्राटक. अलगद डोळे बंद करून हीच ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. आंतरिक सजगता. आपण करत आहोत अंतरत्राटक. श्वसन शुद्धी, नेत्रशुद्धी यानंतर आपण करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्चपटीतला असेल. त्यासाठी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना उच्चार ओ. स्पंदनांची अनुभूती पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार अ आणि म चं प्रमाण समसम प्रमाणात. त्यासाठी एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना उच्चार ओ. कंपनांची अनुभूती
नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार मकार लंबवलेला. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना उच्चार कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणताही प्रमाण नाही. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. दोन्ही हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर जातील. आपापल्या क्षमतेप्रमाणे कमरेतून पुढे झुकायचं आहे. आपलं कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. 1 ते 2 श्वास थांबायचा आहे. सावकाश सरळ व्हायचं. दोन्ही हात खाली. दोन्ही हातांचा एकमेकांवर घ्यायचा. आपल्या चेहऱ्याच्या स्मरणाचे आहे. सावकाश डोळे उठून एक कटाक्ष ओमकडे. हरिओम. सुरुवात करूया. आज जरा पटापट करू. आपल्याला ज्योतिर् प्राप्त करायचा आहे तो. दोन्ही पायांची स्थिती. दोन्ही पाय पसरवलेले. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. उजवा हात मागे, डावा हात वरती. डावा हात उजव्या पायाच्या अंगठ्याला लावण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला आपलं डोकं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. थोडंसं डायनेमिक. पाच ते 6 वेळेला ही कृती करून घेऊया. पाच ते 6 वेळा झाल्यानंतर थांबायचं आहे. विश्रांती. आज थोडस गुडघ्याचे व्यायाम करून घेऊया. यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले. आपल्या हातांचा आधार द्यायचा मागे. आणि पाय आहेत ना आपले, हे जास्तीत जास्त मागच्या दिशेला आपल्या शरीराकडे ओढून घ्या. त्यामुळे बघा गुडघ्यावर एक ताण येतो. जास्तीत जास्त आपल्या शरीराकडे खेचून घ्यायचे, खेचून घ्यायचे. रिलॅक्स. पुन्हा एकदा आपले पावलं आपल्या शरीराकडे खेचून घ्या, खेचून घ्या. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. अजून एकदा करूया. पावलं जास्तीत जास्त शरीराकडे खेचून घ्या, खेचून घ्या. स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. तर डावा पाय तसाच ठेवायचा आणि फक्त उजव्या पायाचं पाऊल
स्ट्रेच करून घ्यायचं, म्हणजे आपल्या शरीराकडे घ्यायचं. हा, फक्त उजव्या पायाचा. डावा पाय आपला स्थिर आहे. आता इकडे आपण आपला गुडघा लॉक केलाय. आता फक्त उजवं पाऊल जमिनीला घासत घासत, जास्तीत जास्त फक्त उजवं पाऊल, डावा पाऊल आपलं स्थिर आहे, घासत घासत हा जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. पाय मागेच आहे, आपलं पाऊल हे शरीराकडेच आहे. आता तिथे थोडा वेळ थांबायचं, पुन्हा एकदा सरळ. पाय पाऊल रिलॅक्स करून घ्यायचं. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. उजवं पाऊल आपलं अगदी सैल आहे आणि डावं पाऊल शरीराकडे खेचून घ्यायचं. इकडे आपण आपला गुडघा लॉक करून घेतला की आता तो पाऊल, पाय आपला जमिनीत हा सरकवत सरकवत जास्तीत जास्त लांब घेऊन. उजवं पाऊल आपलं स्थिर आहे, डावं पाऊल आपण जास्तीत जास्त असं लांब करू. बघा तिथे एक ताण येतो ज्या वेळेला आपण तो लॉक करतो आपला गुडघा. पुन्हा एकदा सरळ. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पावलांचं रोटेशन करून घेऊया. पाऊल जास्तीत जास्त जमिनीकडे, त्याच्यानंतर उजवीकडे, मागे, पुन्हा एकदा डावीकडे, जमिनीकडे. अजून दोनदा आपण ही कृती करून घेऊया. उजवीकडे, मागे, लक्ष आपल्या पूर्णपणे त्या पावलाकडे आहे. दोन्ही पायांच्या पावलांकडे आपलं मन एकटवलेलं आहे. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आहे. हीच कृती आता आपण विरुद्ध दिशेने करू. पाऊल प्रथम खाली जाईल जमिनीच्या दिशेने, मग डावीकडे, मागे, उजवीकडे, पुन्हा मध्यभागी. अजून दोनदा ही कृती करून घेऊया. डावीकडे, मागे, उजवीकडे, मध्यभागी, पुन्हा एकदा डावीकडे, मागे, उजवीकडे, मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आहे. रिलॅक्स. शोल्डर रोटेशन करून घेऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. हाताचे पंजे समोर, खाली, समोर, खाली, समोर, खाली. हाताचे पंजे सिलिंगच्या दिशेने. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. फोल्ड केल्यानंतर तिथेच थांबायचं आहे. आपली कोपरे जॉईंट करून घ्यायची. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आहे. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. श्वास घेत घेत वर, पुन्हा श्वास सोडत सोडत खाली, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली, श्वास घेत घेत, श्वास सोडत सोडत खाली, घेत घेत वर. रिलॅक्स. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर, डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. आपल्या हाताच्या दंडामध्ये थोडस स्ट्रेच आला असेल तो जाणीवपूर्वक शिथिल करून घ्यायचा आहे. एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून द्यायचं. साधी मांडी सोडून द्यायची. आपण करणार अर्ध मच्छिंद्राची प्रॅक्टिस. त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडलेले.
उजवा पाय फोल्ड करून डाव्या पायाच्या मागच्या साईडला घ्यायचा. डावा पाय उजव्या सीटच्या इकडे. ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताने उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न. ज्यांना शक्य आहे त्यांनी, नाहीतर फक्त असा साधा विळखा घाला हाताला. हाताचा विळखा फक्त पायाला घाला. ज्यांना शक्य आहे त्याने विरुद्ध साईडने उजवं पाऊल पकडायचं. आपला हात हा मागे जाईल उजव्या साईडला. आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपले दोन्ही खांदे एका सरळ रेषेत आलेले आहेत. थोडंसं शरीर आपलं पुढे घ्यायचं आहे. 1 ते 2 श्वास थांबायचं. पोटाला आलेला पीळ अनुभव घेण्याचा प्रयत्न. हरिओम. सावकाश उलट वाटचाल. प्रथम मान सरळ होईल. हाताचा विळखा काढून घ्यायचा. प्रथम खालचा पाय सरळ करून घ्यायचा. मग उजवा पाय सरळ. हीच कृती आता आपण विरुद्ध साईडने करणार आहोत. उजवा पाय फोल्ड करून डावा पाय फोल्ड करून उजव्या पायाच्या विरुद्ध दिशेला. उजवा पाय फोल्ड करून डाव्या सीटच्या इकडे. आता उजव्या हाताने डावं पाऊल पकडायचा प्रयत्न. आणि मागच्या साईडने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपले दोन्ही खांदे एका सरळ रेषेत आलेले आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल विरुद्ध साईडने पाऊल पकडा, नाहीतर विळखा घातला तरीही चालेल पायाला. 1 ते 2 श्वास इथे आपण थांबायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासाकडे. थोडीशी क्षमता वाढवायची आहे आता आपल्याला. हरिओम. सावकाश उलट वाटचाल. प्रथम मान मध्यभागी येईल. हात सोडून द्यायचा. प्रथम जे खाली पाऊल आहेत ते पाय सगळं करून घ्यायचा. मग डावा पाय, दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपण गोमुखासन करून घेऊया. बद्ध असतो गोमुखासन. यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फोल्ड करायचा. तो त्याचं पाऊल डाव्या पायाच्या खालून मागच्या साईडला, डाव्या साईडच्या इकडे. त्याचं पाऊल आपण शिकलोय. त्याच्यावरती आता डावा पाऊल येईल. डावा पाय. हा, छान. आता बघा दोन्ही पावलं तुमची बाहेर आलेली आहेत. उजवं पाऊल सुद्धा आणि डावं पाऊल सुद्धा. बरोबर. पाठकणा सरळ. आता जो पाय वरती आहे तो हात वरती. आपला डावा पाय जर तुमचा वरती असेल तर उजवा हात खाली, त्याच्यावरती डावा हात. डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता तुमच्या मांड्यांच्या ठिकाणी आलेला स्ट्रेच तो अनुभवण्याचा प्रयत्न. पाठकणा समस्थितीमध्ये आहे. मान मध्यभागी. ही स्थिती पक्की झाली. आता आपला डावा हात वरती, मागच्या साईडने खाली येईल तो, आणि खालून उजव्या हाताने. हा, बरोबर. छान. आता इंटरलॉक करून घ्या दोन्ही हात.
आणि जो हात वरती आहे तो जास्तीत जास्त तो कोपर आहे ना तो सिलिंगच्या दिशेने खेचून घेण्याचा प्रयत्न करा. पाठ आपली सरळ आहे, कुठेही पुढे किंवा मागे झुकण्याचा आपला थोडासा असं काय असं प्रयत्न होतो, पण आपण तो जाणीवपूर्वक आपली पाठ ही सरळ स्थिर ठेवणार आहोत. डोळे बंद अंतिम स्थितीमध्ये. लक्ष आपल्या श्वासाकडे. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबणार आहोत. हरिओम. सावकाश उलट वाटचाल. हात सोडून द्यायचे गुडघ्यावरती. आता प्रथम जो खाली पाय आहे तो सरळ करून घ्यायचा. त्याच्यानंतर डावा पाय सरळ करायचा. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. थोडीशी पुढे येऊ. दिसतंय ना सगळं? आता डावा पाय फोल्ड करून उजव्या मांडीच्या बाहेर काढायचा, थोडासा सीटच्या बाहेर काढायचा. हा, त्याच वेळेला आपण आपला उजवा पाय हा वरती असेल. ते बघा, तर आपले दोन्ही गुडघे एका सरळ रेषेत आलेले आहेत. दोन्ही पावलं ही आपली बाहेर आहेत. छान. तर डावा हात खाली, उजवा हात वर. सर्वप्रथम या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर व्हायचं आहे. डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. आता उजवा हात वर जाईल आणि पाठीमागून लॉक करून घ्यायचं आपलं दोन्ही हात. मान आपली मध्यभागी आहे, पाठ सरळ आहे. आता उजवा हात जास्तीत जास्त सिलिंगच्या दिशेने थोडासा खेचून घ्या बरं. ज्यांना शक्य आहे त्यांनी बोटं इंटरलॉक करून घ्या. या प्रकारे. नाहीतर प्रॅक्टिस करताना एखादा रुमाला घेतला हातात तरी चालेल. डोळे बंद अंतिम स्थितीमध्ये. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपला हात अजून जास्तीत जास्त सिलिंगच्या दिशेने खेचून घेण्याचा प्रयत्न. आपल्या मांड्यांमध्ये आलेला ताण अनुभवण्याचा प्रयत्न आणि आपल्या पाठकड्यामध्ये आलेला स्ट्रेच तो अनुभव घेण्याचा प्रयत्न. सहज सुरू असलेल्या श्वासाकडे लक्ष. हरिओम. उलट वाटचाल. हात सोडून द्यायचे. पाय सरळ करून घ्यायचा. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जायचं आहे. सावकाश एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये. शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. लक्ष आपल्या श्वासाकडे. सायकलिंग करून घ्या. यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात शरीराच्या जवळ. प्रथम पाय 30 अंशापर्यंत वरती आणायचे आहेत. 30, 60 आणि 90. आता सायकलिंग एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात. हा, छान. 4 ते 5 वेळेला सरळ झाल्यानंतर आता उलट दिशेने 4 ते 5 वेळेला. हरिओम. प्रथम पाय हवेत सरळ करून घ्यायचे. नियंत्रित. छान. तसा अवकाश खाली जमिनीवर.
आपण करणार आहोत विपरीत करणी मुद्रा. यासाठी स्थिती आपण घेतलेलीच आहे. दोन्ही पाय आपले जवळ आहेत, दोन्ही हात शरीराच्या बाजूला आहेत. तर प्रथम पाय 30, 60 आणि 90 अंशापर्यंत वरती आणा, ज्यांना शक्य आहे तसं. आता आपल्या हातांचा आधार द्या कमरेच्या ठिकाणी. आणि आपलं शरीर जास्तीत जास्त वरती. आता बरोबर, छान. थोडासा आधार खाली खाली आणत जा. पाय आपले गुडघ्यातून सरळ आहेत. छान. महादेव सरांचा प्रयत्न चांगला आहे. आणि आता आपल्या पायाचे अंगठे हे आपल्या नजरेच्या सरळ रेषेत असतील. ओव्हर ट्राय करायचं नाही, आपापल्या क्षमतेप्रमाणे. प्रतीक्षाताई थोडेसे पाय बघा सरळ होत आहेत का? हा बरोबर. आशाताईंचा पण प्रयत्न छान आहे. सुभाष सरांनी पण छान केलेला आहे. महादेव सर, आता तुम्ही तुमची हनुवटी आहे ना ती कॉलर बोनला लावण्याचा प्रयत्न करा. ते लॉक करून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून इफेक्ट चांगला येईल. छान. लक्ष आपल्या श्वासाकडे. हरिओम. सावकाश उलट वाटचाल. अगदी नियंत्रित पाय खाली आणायचे आहेत. सर्वप्रथम ते डोक्याच्या दिशेने येतील. छान. सावकाश खाली. एक एक मणका आपला पाठीचा आपण हात सोडून द्यायचा आहे. हात जमिनीवर येतील. छान. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. तुम्ही याची प्रॅक्टिस ना भिंतीवरती म्हणजे एखाद्या वॉलचा आधार घेऊन पण करू शकता. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आपण मत्स्यासन करून घेऊया, पण पाय सरळच ठेवूया. मागच्या वेळेला आपण पद्मासन घातलं होतं शयन स्थितीमध्ये. आज आपण पाय सरळ करूया. दोन्ही पाय सरळ सरळ आहेत, एकमेकांच्या लगत. दोन्ही पाय जुळलेले. हात आपल्या शरीराजवळ आहेत. छान. आता आपल्या हातांचे पंजे आपल्या कानाच्या ठिकाणी घ्या. आशाताई, तुम्ही शक्यतो याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे ना, त्यामुळे. कारण की आपल्याला इथे मान वरती उचलायची आहे. आपल्या हातांचे पंजे आपल्या कानाच्या जवळ घेतले. आता आपल्या टाळूचा भाग हा आपल्या जमिनीवर लावण्याचा प्रयत्न करा. सोनालीताई, काय बोलायचंय का तुम्हाला? एक मिनिट. एक मिनिट थांबा सोनालीताई. तुम्ही आपल्या हातांचे पंजे घेतलेत आणि टाळूचा भाग बघा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. आपले पाय हे सरळ असतील. हरिओम. प्रथम दोन्ही हात टाळूचा भाग आपल्या जमिनीवर घ्यायचं. डोकं जमिनीवर घ्या. हातांचा आधार काढून घ्यायचा आहे. हात सरळ. छान. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. सोनालीताईंचा माईक दिसत नाहीये. सावकाश एका कुशीला वळून आता पोटावर यायचं आहे विपरीत शयन स्थितीमध्ये. दोन्ही पायांमध्ये अंतर. एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपण शलभासन करणार आहोत.
यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात शरीराच्या बाजूला, कपाळ आपलं जमिनीवरती आहे. छान. आता दोन्ही हातांचा आधार आपल्या मांडीच्या ठिकाणी द्या. दोन्ही हातांचा आधार आपल्या मांडीच्या ठिकाणी. बरोबर, छान. आणि आपली आता हनुवटी जमिनीला लावून घ्या. हनुवटी जमिनीला लावून घ्यायची. तर दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वरती उचलून घ्या, आपापल्या क्षमतेप्रमाणे. पाय गुडघ्यातून सरळ असतील, पाय गुडघ्यातून सरळ. छान. सगळ्यांचा प्रयत्न खूप छान आहे. हनुवटी ही आपली जमिनीवरच आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. 1 ते 2 श्वास आपल्याला थांबायचा आहे. बघा, अजून पायांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच आणा. पाय सरळ आहेत गुडघ्यातून. छान. हरिओम. थोडस अजून जवळ आणा, मला दिसत नाहीये. माझा माईक ऑन होत नाहीये ऍक्च्युली ना. इथे माईकचं तुमचं एक मिनिट. हरिओम. सावकाश उलट वाटचाल. प्रथम पाय सावकाश खाली घ्या, दोन्ही हात सोडून घ्यायचे, दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती, एका गालावर पडून विश्रांती. हा सोनाली ताई, माईक तुमचं ऑन नाहीये का तुम्हाला? हा, माईकचं ना तुमचं इथे दिसतच नाहीये. मी तुम्हाला पुढचं काय पुढचं काय दिसत नाही. फॉलो करताय? अच्छा, ठीक आहे. आता तुम्ही सुरुवात करा करायला. सर्वांनी सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. शयन स्थितीतून आणि मग दंड स्थितीमध्ये आपण सूर्य नमस्कार करणार आहोत. अगदी सावकाश, नियंत्रित. सोनाली ताई, तुम्ही आता सुरुवात करा. कोण आहे? सूर्य नमस्कार करूया. आज आपण 2च सूर्य नमस्कार करूया, म्हणजे 1. सर्वांनी मॅटच्या पुढे यायचं आहे. स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जुळलेले, हातांची नमस्कार स्थिती. डोळे बंद. गवत्या सूर्याचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. असा अनुभव घ्या किंवा असं इमॅजिन करा की आपल्या समोर गवता सूर्य नारायण आहे. आपण गायत्री मंत्र एकत्रित बोलणार आहोत. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे पर्वतासन, दृष्टी आपल्या पायांच्या नखांकडे, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 1 करूया.
ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे दृष्टी आपल्या पायांच्या नखाकडे पर्वतासन. 6 अष्टांग. 7 भुजंगासन. 8 पुन्हा पर्वतासन दृष्टी आपल्या पायांच्या बोटांकडे. 9 डावा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचलनासन. 11 हस्तपादासन. 12 हस्तोत्तानासन. उड्या लग्नीसार करून घेऊया. त्यासाठी स्थिती दोन्ही पायांमध्ये अंतर, खुर्चीवर बसल्यासारखं. छान. आता एकदा नॉर्मल आपण ब्रीथिंग करून घेत आहोत. आता एक श्वास भरून घ्यायचा. आपण पहिल्यांदा उड्डयन करणार म्हणजे पोटाला आतमध्ये खेचून घ्यायचं आणि फक्त श्वास घेतल्याप्रमाणे करायचं, पण श्वास घ्यायचा नाही. सुरुवात. एक श्वास भरून घ्या. तो श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास भरून घ्या. तोही सोडून द्या. सोडलेल्या स्थितीमध्ये पोट जास्तीत जास्त आतमध्ये घेऊन जायचं. पोटाची खळगी होईल. हरिओम. नॉर्मल ब्रीथिंग. पोट प्रथम बाहेर येईल. नॉर्मल ब्रीथिंग. सरळ व्हायचं. 1 ते 2 सेकंदासाठी सरळ व्हायचं. अग्निसार करून घेऊया. पुन्हा एकदा स्थिती. नॉर्मल ब्रीथिंग चालू आहे. तर एक श्वास भरून घ्यायचा. तो श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. तो श्वास सोडून द्यायचा आणि पोटाला आत बाहेर स्ट्रोक. श्वास सोडून दिल्यानंतर हरिओम. थांबायचं आहे. नॉर्मल ब्रीथिंग. सरळ व्हायचं. विश्रांती. सावकाश सगळ्यांनी बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. आपण अनुलोम विलोम प्राणायाम करून घेऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज सर्वांनी मेणबत्ती जवळ ठेवली आहे ना? पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक ओंकार करून घेऊया. एक आहे तो श्वास संपूर्ण सोडून द्या. एक दीर्घ आणि खोलवर श्वास भरून घ्या. श्वास सोडताना उच्चार. ओम. आंतरिक सजगता.
अनुलोम विलोम प्राणायाम करून घेऊया. यासाठी डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. तर सावकाश उजवी नाकपुडी बंद. जेंटली प्रेस. डाव्या नाकपुडीने एक श्वास भरून घ्यायचा, खोलवर पूरक. दोन्ही नाकपुड्या बंद. उजवीने रेचक. उजव्या नाकपुडीने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. पुन्हा एकदा उजवीनेच पूरक. दोन्ही नाकपुड्या बंद. डावीने रेचक. पुन्हा एकदा अजून एक आवर्तन करूया. डाव्या नाकपुडीने पूरक. एक श्वास भरून घ्यायचा. दोन्ही नाकपुड्या बंद. उजवीने रेचक. पुन्हा एकदा उजवीनेच पूरक. दोन्ही नाकपुड्या बंद. डावीने रेचक. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. अजून एक शेवटचं आवर्तन करून घेऊया. डाव्या नाकपुडीने खोलवर पूरक. दोन्ही नाकपुड्या बंद. उजवीने रेचक. उजवीनेच पूरक. दोन्ही नाकपुड्या बंद. डावीने रेचक. हात खाली गुडघ्यावरती. लक्ष आपल्या श्वासाकडे. नियंत्रित झालेल्या श्वासाकडे लक्ष. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून द्या. तुम्ही मेणबत्ती आहे ना समोर सगळ्यांच्या. एक मिनिट, माझा व्हिडिओ हलायला लागला. मेणबत्ती समोर आहे. हे बघा, या लेवलला आपल्याला, म्हणजे आपल्या डोळ्यांच्या लेवलला आपली मेणबत्ती घ्यायची आहे. फॅन वगैरे चालू असेल तर तो बंद करून घ्या, कारण की आपली ती ज्योत हलेल. तुमच्याकडे एखादा टेबल असेल किंवा एखादा डबा, जसं बघा मी घेतलाय स्टीलचा डब्बा, तसं तुम्ही घ्या. आणि आपली ही मेणबत्ती आहे ना, ही आपल्या नजरेच्या समोर यायला पाहिजे. तेवढी हाईट असली पाहिजे तिची. मॅम तुम्ही दिसत नाही आहात. नाही दिसत आहे? दिसत नाही आहात. एक मिनिट. आता दिसतंय का? नाही. अरे काय झालं काय माहिती. माझा व्हिडिओ तर ऑन आहे, म्हणजे मला दिसतंय, फक्त तुम्हाला दिसत नाहीये ना. हा, मला दिसत नाही आहे तुम्ही. हा, दिसतीये? नाही. सगळ्यांना दिसत नाहीये का, की दिसतंय? बाकीच्यांना दिसतंय? ओके, प्रतीक्षा ताई, बाकीच्यांना दिसतंय? मला दिसतच नाही. अच्छा,
दिसतंय का आता? नाही. नाही दिसत आहे? मग तुम्ही ना लॉग आउट होऊन परत लॉग इन व्हा. नाही. बाकीच्यांना दिसतंय ना? ओके ओके ओके. ओके, हा ठीक आहे. तुम्ही आता मेणबत्ती घेतलीये समोर आणि ती बरोबर आपल्या नजरेच्या समोर यायला पाहिजे. अशा प्रकारे ती ठेवा. हा, छान. आणि शक्यतो जर तुम्हाला अंधार करता आला तर बघा, लाईट्स जर चालू असतील तर त्या बंद करा. मी पण माझ्या इथल्या लाईट्स बंद केल्यात. हा, म्हणजे आपल्याला फक्त कॉन्सन्ट्रेशन आपल्या त्या मेणबत्तीवर व्हायला पाहिजे यासाठी. एक मिनिट थांबा, मी करते. आता दिसतंय हो मला. हो हो हो, चालेल चालेल. सगळेजण सेटल झाले? ज्यांना शक्य आहे, म्हणजे आपल्याला पुढची 10 ते 15 मिनिटं स्थिर बसायचं आहे, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घाला, नाहीतर साधी मांडी घातली तरी चालेल. कारण की आपल्याला पुढची 10 ते 15 मिनिटं आपण स्थिर बसणार आहोत. झाले सगळेजण कम्फर्टेबल? छान. सुरुवात करूया आपण. सगळ्यांनी ओके. स्थिती घ्यायची. ओके, चला सर्वांनी स्थिती घ्या. पुढची 10 ते 15 मिनिटं आपण स्थिर बसणार आहोत. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालावे किंवा साधी मांडी. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा आपल्याला एकमेकांवरती जस्ट जेंटली प्रेस करून घ्यायचं आहे. बाकीची तिन्ही बोट म्हणजे 6 बोट अगदी सैल आहेत. पाठकणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी. आपली नजर अगदी मेणबत्तीच्या समोर आहे. मेणबत्तीची ज्योत आणि आपली डोळ्यांची नजर ही एका सरळ रेषेमध्ये आहे. डोळे बंद करून घ्यायचे. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण एक ओंकार करून घेऊया. एक आहे तो श्वास संपूर्ण सोडून द्या. एक खोलवर आणि दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार. अंतरिक्ष जगता पण आपल्या मनाला अगदी शांत आणि स्थिर केलेलं आहे.
आपली पुन्हा एकदा स्थिती तपासून बघा. पाठकणा हा सरळ आहे, मान मध्यभागी, तुमची जाणीव आता दोन्ही पायांकडे घेऊन जा. तुमचे दोन्ही पाय अगदी रिलॅक्स आणि शिथिल आहेत. आपले हात हे ज्ञानमुद्रेमध्ये आहेत, तेही अगदी रिलॅक्स आणि शिथिल आहेत. मनाची जाणीव आपल्या उदरभागाकडे घेऊन जायची. आपला उदरभाग ही अगदी रिलॅक्स आणि शिथिल आहे. आपले खांदे अगदी रिलॅक्स आणि शिथिल आहेत. तिथे कोणताही अतिरिक्त ताण नाही आहे. आपली कोपरं, दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने आहे, अगदी रिलॅक्स आणि शिथिल. आपली जाणीव आपल्या चेहऱ्याच्या स्नायूकडे घेऊन, चेहऱ्याची स्नायू ही अगदी रिलॅक्स आणि शिथिल आहे. डोळ्यांमध्येही कुठेही अतिरिक्त ताण नाही. भुवया रिलॅक्स आहे, कपाळ रिलॅक्स आहे. चेहऱ्यावरती एक वेगळीच प्रसन्नता आपल्या आलेली आहे, ती अनुभव घेण्याचा प्रयत्न. आपलं मन स्थिर आणि शांत झालेलं आहे. आंतरिक सजगता, एक खोलवर आणि दीर्घ श्वास भरून घ्या. काही क्षण थांबून घ्या. होल्ड. श्वास रोखून घ्यायचा आहे. तोंडाने श्वास सोडून द्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. होल्ड करा. तोंडाने श्वास संपूर्ण सोडून द्या. पुन्हा एकदा श्वास भरून घ्या. होल्ड करा. तोंडाने श्वास सोडून द्या. आपण एकत्रित ओंकार करणार आहोत, पण तोंड न उघडता. तोंड न उघडता फक्त गुंजन करायचं आहे ओंकाराचं. आपली स्थिती तपासून बघा. आपलं शरीर अगदी हलकं आणि रिलॅक्स झालेलं आहे. आपलं मन एकटवलेलं आहे. एक श्वास भरून घ्या आणि गुंजन. या स्थितीमध्ये तुमच्या आजूबाजूला येणारे आवाज ते अनुभव घेण्याचा प्रयत्न. तुमच्या घरातला आवाज असेल किंवा बाहेर पक्ष्यांचा आवाज असेल, तो त्या अनुभव घेण्याचा प्रयत्न त्या आवाजाचा. तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतील, सकारात्मक विचार, नकारात्मक विचार येऊ देत. ते काय आले तरी काही हरकत नाही. आपल्या मनाला पुन्हा एकदा आपण आतमध्ये खेचून घेणार आहोत. यासाठी
पुन्हा एकदा एक गुंजन सहित ओंकार करायचा आहे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना गुंजन. सावकाश डोळे उघडून समोर दिसत असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे एकटक नजरेने बघण्याचा प्रयत्न. मेणबत्ती ही एकदम नजरेच्या समोर नको, थोडीशी मागे हवी, म्हणजे आपल्या 1 ते 1.5 फुटाचं अंतर आहे का जरा एकदा तपासून पहा. समोर दिसत असलेल्या मेणबत्तीकडे एकटक नजरेने बघण्याचा प्रयत्न. जर पापण्यांची उघडझाप होत असेल तरी काही हरकत नाही. आता आपण आपल्या मेणबत्तीच्या बाजूला जो ऑरा आलेला आहे किंवा जो बाजूला तुम्हाला एक वेगळा प्रकाश दिसत आहे, तांबूस प्रकाश, येलो प्रकाश, मेणबत्तीच्या आजूबाजूचा, तो बघण्याचा प्रयत्न. तो जास्तीत जास्त आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्या. आपलं मन ह्या क्रियेकडे एकटवून घ्या. सावकाश डोळे बंद करून हीच मेणबत्तीची ज्योत आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. सावकाश डोळे बंद करून मेणबत्तीची ज्योत आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर कोणताही अतिरिक्त ताण नाही आहे. चेहऱ्याची स्नायू अगदी रिलॅक्स आहे. पुन्हा एकदा डोळे उघडायचे आहेत. आता मेणबत्तीच्या ज्योतीमधला आतला भाग हा आपल्या नजरेमध्ये टिपण्याचा प्रयत्न. तो संपूर्ण तपशील, मेणबत्तीची ज्योत स्थिर आहे किंवा ती वाऱ्याच्या झुळकीने थोडीशी हलत आहे, संपूर्ण तपशील आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यायचा. ज्योतीचा रंग पिवळा, तांबूस. एकटक नजरेने संपूर्ण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा. पापड्यांची उघडझाप होत असेल तरीही काही हरकत नाही. त्याच्यातून निर्माण झालेली किरण ती आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यायची आहेत. डोळे बंद करून पुन्हा एकदा एक ज्योत आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. आपलं मन हे जास्तीत जास्त ह्या क्रियेकडे एकटवलेलं आहे. मनामध्ये विचार थांबलेले आहेत.
अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे आहेत. आता मेणबत्तीचं सगळ्यात खालचा भाग जिथे आपण मेणबत्ती पेटवतो, जिथे आपण तो दिवा लावतो, तिथे तुमची नजर किंवा तुमचं मन घेऊन जा आणि एकटक नजरेने ते पाहण्याचा प्रयत्न. नजर आपली स्थिर आहे. तो काळा भाग, त्यातून ती निर्माण झालेली ज्योत, तांबूस रंगाची ज्योत एकटक आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यायची आहे. एक स्थिर नजर, स्थिर ज्योत जास्तीत जास्त आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यायची आहे. आपलं मन हे आता शांत झालेलं आहे. मनामध्ये आलेले असंख्य विचार, त्या गतींना कुठेतरी एक थांबा भेटलेला आहे, एक ब्रेक लागलेला आहे. आपण ओंकार करून घेणार आहोत. उघड्या डोळ्यांनी आपली नजर त्या ज्योतीकडे स्थिर आहे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना उच्चार ओम. पापण्यांची उघडझाप झाली तरी काही हरकत नाही, पण आपलं मन हे स्थिर आहे. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना 4 ओम. डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अथवा डोळे जणावू लागल्यास डोळे अलगद बंद करायचे आहे. आणि ही जी ज्योत आपण पाहिलेली आहे उघड्या डोळ्यांनी, ती बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. बघा, तुम्हाला एखादा बिंदू दिसेल. डोळे बंद केल्यानंतर भ्रूमध्यामध्ये एखादा बिंदू तांबूस रंगाचा, थोडासा पिवळसर अशी ही ज्योत आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. आपलं मन अगदी रिलॅक्स, स्थिर झालेलं आहे.
आपण महामृत्युंजय मंत्र बोलूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतम्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतम्. आपलं मन हे अजून शांत झालेलं आहे. आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे, एक सकारात्मकता आलेली आहे. या स्थितीमध्ये आपण आपल्या मनाला एक संकल्प देणार आहोत. मी नेहमीच आनंदी राहणार आहे. माझं मन हे प्रसन्नतेने भरलेलं आहे. मी खूप निरोगी जीवन जगत आहे. माझ्यामुळे मी इतरांनाही आनंद देणार आहे. माझा आजचा दिवस हा अतिशय छान आणि सकारात्मकतेने भरलेला जाणार आहे. एक ओंकार करून घेऊया. एक आहे तो श्वास संपूर्ण सोडून द्या. एक खोलवर आणि दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार ओम. पुन्हा एकदा एक खरज स्वरातला ओंकार करून घ्यायचा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना उच्चार ओम. शांती पाठ. दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. तिथल्या तिथे आपली मान खाली झुकवून घ्यायची आहे. कोणीही तिथल्या तिथे फक्त मान खाली झुकवून घ्यायची आहे. पुन्हा एकदा मान मध्यभागी. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. सावकाश डोळे उघडायचे आहेत. हरिओम. हरिओम. उद्या भेटूया. उद्या आपला शेवटचा दिवस आहे. चला हरिओम.
मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.